जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबई महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येते तशी उभाटा गटामध्ये आणि संजय राऊत यांची अस्वस्थता चेहऱ्यावर बघायला मिळते। आपल्याला कल्पना आहे की मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि ही रणधुमाळी सुरू झाल्यानंतर आता सातत्यानं अस्वस्थता आणि अपयश हे संजय राऊत यांच्या चेहऱ्यावर दिसते आणि उभाटा गटाची अस्वस्थता देखील संजयजी राऊत यांच्या पत्रकार परिषदेमधून समोर बघायला मिळते। त्यामुळेच रोज व्यर्थ वायफळ बडबड करण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत केलं जात आहे। आज त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की मुंबईचा महापौर कुणाचा होणार, उभाटा गटाचा का मनसेचा होणार, त्यावर संजय राऊत यांना उत्तर देता आलं नाही। कारण संजय राऊत यांना पूर्ण कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे आणि मुंबईकर देखील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीलाच निवडून देतील। त्यामुळे महापौराचा प्रश्न विचारल्यानंतर संजय स्वस्थ की महापौर आम्ही निवडणुकीनंतर बघू, कारण मनसेला डिवायचं का नाही हा प्रश्न आहे। त्यानंतर उभाटा गटाचा महापौर सांगितला तर तो देखील प्रश्न आहे। त्यामुळे याचं उत्तर देखील संजय राऊतांना आज देता आलं नाही। संजयजी राऊत तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल आणि महायुतीचाच महापौर असेल। विधानसभा अध्यक्षांनी कोकाटेंवर कारवाई का केली नाही असा संजय राऊत हे महाविकास आघाडीच्या काळातला कारभार विसरलेत का हा माझा त्यांना सवाल आहे। माणिक कोकाटे यांची खाती काढून घेण्याचं काम कालच केलेलं आहे आणि त्यांच्याकडे आतला कुठल्याही खात्याचा व्यवहार नाही। तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावर देखील योग्य ती कारवाई होताना आपल्याला बघायला मिळेल। काही सोडलं जाणार नाही। हे देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे। तुमचं सरकार असताना कशा पद्धतीचा कारभार होता याचं आत्मपरीक्षण संजय राऊत यांनी करावं। जेव्हा माणिकरावजी कोकाटे यांच्याबद्दल कोर्टाने शिक्षा सुनावली ते आम्हाला कळाल्यानंतर त्यांच्याकडची खाती काढून अजित पवार यांना देण्यात आली। आम्ही कुठेही कारवाईपासून पळ काढत नाही। जेव्हा कोर्टाची मूळ प्रत येईल त्यावेळेला विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर हे निश्चितपणे योग्य ती कारवाई करतील। अमित शहा पक्ष फोडीत पटाईत आहे असा प्रकारचा आरोप संजय राऊत। संजयजी राऊत पक्ष फोडण्यामध्ये जर का पक्ष फोडण्याचा श्रेय, पक्ष फोडण्याची सुरुवात जर का कोणी असेल तर संजय राऊत तुमच्या मालकांनी केली होती। उद्धवजी ठाकरे यांनी मनसेचे 7 नगरसेवक फोडून पहिल्यांदा पक्ष फोडण्याचा स्वतःच्या नावावर प्रस्थापित केला। महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे 7 नगरसेवक कोणी फोडले होते? संजय राऊत तुमच्या मालकांनी मनसेचे 7 नगरसेवक फोडले होते आणि तत्कालीन शिवसेनेमध्ये ते सहभागी करून घेतले होते। त्यामुळे पक्ष फोडण्याला सुरुवात, पक्षाचा विक्रम कुणाच्या नावावर करायचा असेल तर त्याची सुरुवात उद्धवजी ठाकरे यांनी केली। दुसरी गोष्ट, आघाडी फोडण्याचं, युती फोडण्याचं पाप पहिल्यांदा कोणी केलं असेल तर उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं। 2019 मध्ये महायुती म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टी सोबत लढलात आणि देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसून, भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसून मांडीला मांडी लावून बसला आणि पहिल्यांदा युती तोडली। पहिल्यांदा पक्ष तुम्ही फोडला। त्यामुळे जैसी करणी आणि उभाटा गटानं ध्यानात ठेवावं। खरं तर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळ घेण्याबाबत कुठलीही चर्चा नाही। काल धनंजयजी मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांची पूर्वनियोजित भेट घेतली होती। माणिकरावजी कोकाटे यांचा राजीनामा आणि त्या भेटीचा काही नव्हता। सध्या तरी मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभागी करून घेणं याच्याबद्दल कुठली चर्चा नाही, याचा कुठलाही विचार नाही। तो सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचाच आहे। त्यामुळं अशा पद्धतीचे हवेत बाण मारणं हे संजय राऊत यांनी बंद केले पाहिजे। या संपूर्ण प्रकरणात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस अतिशय गांभीर्यानं बघतायत। त्यामुळे अशा पद्धतीने लगेच कुणाला बाहेर काढल्यानंतर दुसऱ्यांना एंट्री देणं असा प्रकार आमच्या पक्षामध्ये नाही।
उद्धवजी ठाकरे विसरले असतील तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर देखील 1 महिना नवाब मलिक यांचा राजीनामा उद्धवजी ठाकरे तुम्ही घेतला नव्हता। नवाब मलिक जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा जेलमध्ये बसून मंत्रिपदाचा कारभार करत होते, हे देखील उद्धवजी ठाकरे यांनी लक्षात ठेवावं। टप्प्याटप्प्यानं शिंदेचा गेम केला जातो आहे अशा प्रकारचा आरोप देखील संजय राऊत करतात। खरं तर टप्प्याटप्प्यानं उभाटा गटाचा गेम झालाय। सुरुवातीला लोकांनी टप्प्याटप्प्यानं उभाटा गटाचा लोकसभेमध्ये गेम गेला, आता विधानसभेमध्ये टप्प्याटप्प्याने जनतेनं उभाटा गटाचा गेम केला आणि आता उरलेला टप्पा महापालिकेच्या निवडणुकीत असेल आणि हा उभाटा गटाचा शेवटचा टप्पा असेल ज्याच्यामध्ये उभाटा गटाचा संपूर्णपणे गेम झालेला असेल। तुम्हाला आठवत असेल काँग्रेसनं उभाटा गटाचा गेम करायला सुरुवात केली। मुंबईमध्ये काँग्रेसनं पहिला टप्पा टाकला आणि सोबळाची भाषा सुरू केली। दुसरा टप्पा काँग्रेसनं उभाटा सोबत जोडून दिलं। आता राज ठाकरे देखील तुमचा टप्प्याटप्प्याने गेम करतील, कारण तुम्ही राज ठाकरेंच्या पाठीत अशाच पद्धतीनं खंजीर खुपसला होता। 2017च्या महापालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी तुम्हाला स्वतःसाठी हात पुढे केलेला असताना देखील तुम्ही टाळी देणं टाळलं। आता त्या टाळीचा बदला राज देखील घेईल आणि संजय राऊत टप्प्याटप्प्याने आपला स्वतःचाच गेम होईल, हे बघा, त्याच्याकडे जास्त लक्ष द्या। भाजप शिंदेचा पक्ष गिळणार आहे अशा प्रकारचा आरोप देखील संजय राऊत करणार। खरं तर पक्ष कुणाचाही गिळण्याची गरज नाही। उद्धवजी ठाकरे नेहमी अनाकोंडा अनाकोंडा म्हणतात। उद्धवजी ठाकरे तुम्ही स्वतःच तुमचा पक्ष गिळून घेतलेला आहे। पूर्वी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची ताकद होती, शिवसेनेचा रुबाब होता, शिवसेनेचा दबदबा होता, परंतु तुम्ही आपला पक्ष गिळंकृत करण्याचं काम स्वतःच केलं। स्वतःच्या पिल्लांना ज्या पद्धतीनं भस्मसात केलं जातं, अगदी तशीच अवस्था उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकाची केली। शिवसैनिकांना गिळंकृत करून टाकणं, आपल्या शिवसैनिकांना संपवून टाकणं, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपवून टाकणं आणि आपला पक्षच गिळंकृत करणं, हे धोरण उद्धवजी ठाकरे तुमचं आहे। तुम्ही काँग्रेस सोबत गेल्यामुळे स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व संपवून टाकलंय। आम्ही एकनाथजी शिंदे यांना संपवलेलं नाही, उलट एकनाथजी शिंदे खरी शिवसेना म्हणून आमच्या सोबत आल्यानंतर एकनाथजी शिंदे यांची महाराष्ट्रातली ताकद वाढली। एकनाथजी शिंदे यांचं कर्तृत्व मोठं आहे आणि भारतीय जनता पार्टीची त्यांना साथ असल्यामुळे एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या जोडगोळीनं महाराष्ट्रामध्ये 2/3 येऊन आम्ही जिंकलोय। तुम्ही 90 जागा लढला होतात, त्यापैकी फक्त 20 जागा तुम्हाला जिंकता आल्यात। एकनाथजी शिंदे यांचा स्ट्राईक रेट बघितला तर 80% आहे। उद्धवजी ठाकरे तुमचा स्ट्राईक रेट फक्त 20% आहे, हे ध्यानात ठेवा। महाराष्ट्र ड्रग्सच्या विळख्यात सापडला आहे अशा प्रकारे देखील निशाणा संजय राऊत साधताना दिसतात। महाराष्ट्र ड्रग्सच्या विळख्यात सापडलेला नाही। जिथं कोठी ड्रग्सची कारवाई असेल तिथं तातडीनं पोलीस जातात, चौकशी करतात, तपास करतात, दोषींवर कारवाई होईल। खरं तर महाराष्ट्र हे भ्रष्टाचाराच्या विळख्यात कधी सापडलं होतं? जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या विळख्यात होता। तुम्हाला आठवत असेल तर महाविकास आघाडीचं सरकार असताना रोज 100 कोटीची वसुली कोण करत होतं? अनिल देशमुख तुमचे गृहमंत्री करत होते। वाझे काय लादेन आहे का, हे वाक्य कुणाचं होतं? स्वतः उद्धवजी ठाकरे तुमचं होतं। त्यामुळं अशा पद्धतीनं कोण कुणाच्या विळख्यात आहे हे महाराष्ट्राने ओळखलं, म्हणूनच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आशीर्वाद दिले। अहो, तुम्ही ज्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे मेरुमणी म्हणून उदयाला आला, कोविडच्या काळामध्ये मुंबईमध्ये करोडो रुपयाचे तुम्ही केले होते। संजय राऊत तुम्ही देखील पत्राचाळीमध्ये घोटाळे केला होतात आणि आता बेलवर बाहेर आहात, जामिनावर बाहेर आहात, याचं भान ठेवा। महाराष्ट्र हा ड्रग्सच्या विळख्यात नाही, तर ड्रग्ज मुक्त महाराष्ट्राच्या दिशेनं देवेंद्रजींच्या नेतृत्वात पाऊल टाकलं जात आहे आणि महाराष्ट्र निश्चितपणे ड्रग्ज मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊत शरद पवार यांची भेट घेणार आहे। संजय राऊत अलीकडे स्वतःलाच उभाटा गटाचे पक्षप्रमुख समजू लागलेले आहेत, कारण उद्धवजी ठाकरे घराच्या बाहेर पडत नाहीत, मातोश्रीमध्ये बसून असतात, म्हणून आता
संजय राऊत कधी राज ठाकरेंची भेटीला जातात आणि तिथं मनसेची युती होणार अशा घोषित करतात. आता आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेऊन राष्ट्रवादीसोबत आमची युती झाली अशी घोषणा देखील करून टाकतील. कारण उद्धवजी ठाकरेंना घरात बसून ठेवायचं, पक्षाची सूत्र सगळी आपल्याच हातात ठेवायची, हा संजय राऊत यांचा एक प्रकारे डाव आहे. आणि तो डाव आणि उभाटा गटातील लोकांनी ओळखला पाहिजे. संजय राऊत यांना असं वाटतं की आपणच प्रतिपक्ष प्रमुख आहोत, त्यामुळं कधी राज ठाकरे यांची भेट घेण्याला जातात, कधी राहुल गांधींची भेट घेण्यासाठी दिल्लीत जातात, आता शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्वर वोकवर जात आहेत. काही हरकत नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तर उभाटा गटाने की एक दिवस संजय राऊत स्वतःलाच पक्षप्रमुख म्हणून घोषणा करणार नाहीत का, याची काळजी उभाटा गटातील लोकांनी करायला हवी. शेलार सांस्कृतिक मंत्री आहेत, त्यांना कवितेसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार द्यायला हवा अशा प्रकारचं उत्तर आशिषजी शेलार यांनी संजय राऊत यांचं कवितेतून अतिशय प्रखर आणि सुंदर असं वर्णन केलेलं आहे की संजय राऊत कसे आहेत याचं अतिशय सुंदर वर्णन आशिषजींनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून कवितेतून केलेलं आहे. त्यामुळे ही कविता संजय राऊत यांना झोंबली आणि त्यांनी आशिषजींवर टीका केली. खरं तर पुरस्काराचीच आठवण करून दिली तर संजय राऊत तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये खोटं बोलण्याचा पुरस्कार द्यायचा ठरवला तर संजय राऊत क्रमांक 1ला येतील. महाराष्ट्रात फेकाफेकी करण्याचा पुरस्कार निवडला तर संजय राऊत क्रमांक 1ला येतील. महाराष्ट्रात एंटरटेनमेंट कोण जास्त करतंय याचा पुरस्कार ठेवला तर संजय राऊत यांचा पहिला नंबर येईल. त्यामुळं संजय राऊत यांना एक असा पुरस्कार दिला पाहिजे जो आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोणालाही दिला गेला नसेल. अशा पद्धतीचं शिवीगाळ करणं, एंटरटेनमेंट करणं, खोटं बोलणं हे सगळं संजय राऊत यांना लागू होतं. पालिकेसाठी एका वॉर्डसाठी जवळपास 10 कोटी रुपये खर्च करणार आहेत एकनाथ शिंदे अशा प्रकारचा आरोप देखील संजय राऊत करतात. भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुती असेल, आम्ही निवडणूक लढताना कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणूक लढतो, सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर निवडणूक लढतो आणि नागरिकांचे जनतेचे आशीर्वाद घेऊनच निवडणूक जिंकता येते याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पैसे वाटप करणं ही ना एकनाथ शिंदेजींची संस्कृती आहे ना भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे. उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत तुमचं बजेट किती आहे ते सांगा. जवळपास कोविडच्या काळामध्ये आणि 100 कोटी रुपये रोज या हिशोबाने 2.5 वर्षामध्ये 9.5 लाख कोटी रुपये तुम्ही कमवले. त्या 9.5 लाख कोटीपैकी 5 लाख कोटीचं बजेट त्यांनी मुंबई महापालिकेसाठी बाजूला काढून ठेवलेलं असावं. कारण संजय राऊत एका वॉर्डसाठी 20 कोटी रुपये वाटतात अशी माहिती देखील आमच्याकडे आहे. उभाटा गटाचा एक नगरसेवक निवडून आणण्यासाठी संजय राऊत आणि उभाटा गट एका वॉर्डामध्ये 20 कोटी रुपये वाटते अशी माहिती आमच्याकडे आहे. माझी निवडणूक आयोगाला देखील विनंती आहे की उभाटा गटावर लक्ष ठेवावं आणि अशा पद्धतीनं एका वॉर्डसाठी 20 कोटी रुपये जर का उभाटा गटाकडनं खर्च केले जात असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जावी. आज प्रज्ञा सातव देखील भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात हिंगोलीतून कार्यकर्ते देखील इथं पोहोचले आहेत. एकूण कशा प्रकारे या सगळ्या घडामोडी होताना दिसत आहेत. अनेक पक्षप्रवेश देखील आज होतात. भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमीच कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश होत असतात. भारतीय जनता पार्टीला साथ देण्यासाठी अनेक जण येत आहेत. आज देखील काही महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, भारतीय जनता पार्टीचे नेते महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहेत. प्रज्ञाताईंबद्दल मला कल्पना नाही, परंतु अनेक मोठमोठे नेते आमदार भारतीय जनता पार्टीमध्ये यायला इच्छुक असतात. आम्ही त्यांचं निश्चितपणे स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद.